नमस्ते बालमित्रांनो, शिक्षण किती सोपे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बालमित्रांनो, आपल्या घरातील मोठ्या माणसांना लिहायला वाचायला येतं. तुम्हाला वाटतं ना आपल्यालाही लिहायला वाचायला यायला हवं? तुम्ही व्हिडिओ बारकाईनं पाहिला की तुम्हालाही लिहिता वाचता येईल. व्हिडिओ खाली सबस्क्राईब या लाल अक्षरांना अजून क्लिक केलं नसेल तर क्लिक करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर नवीन व्हिडिओची माहिती लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल. सर्व शैक्षणिक व्हिडिओ मिळण्यासाठी वरील आय बटनला क्लिक करा. व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व व्हिडिओंच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. चला तर बालमित्रांनो, आज आपण प्रत्येक अक्षराला दुसरी वेलांटी देऊन वाचन करणार आहोत आणि दुसरी वेलांटीचे काही शब्द पाहणार आहोत. कसले चित्र आहे हे? पपई, प प ई, 3 अक्षरे. मग या 3 अक्षरांमध्ये या तिसऱ्या अक्षराला आपण लाल रंग दिलेला आहे. मग त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय जरा लक्ष द्या. प प ई, ई म्हणतो पहा आपण या ठिकाणी. आणि यापूर्वी आपण एक ई शिकलेलो आहोत, परंतु तो पहिला ई होता आणि हा दुसरा ई आहे. हे तुम्हाला माहीत आहे, यापूर्वी आपण हे शिकलेलो आहोत. पुढे जाऊ आपण. कसलं चित्र आहे हे? बाटली. आपण या वस्तूचे नाव पाहूया. बाटली. कसे आहे नाव? बाटली. पहा आता या नावामध्ये 3 नंबरला ल हे अक्षर आलेलं आहे, परंतु त्याला आपण ल म्हणत नाहीत, तर या ठिकाणी आपण त्याला ली म्हणतो. पहा पुन्हा वाचू आपण. बाटली. मग ल ला आपण ली का म्हणतो? तर ल हा एकटा आलेला नसून त्याला जोडून एक चिन्ह आलेलं आहे. त्या चिन्हाला आपण लाल रंग देऊया. पहा हे चिन्ह जोडून आल्यामुळे आपण ल ला ली म्हणतो. मग ल ला ली म्हणताना ल ला जोडून आपण कोणतं अक्षर म्हणतो जरा लक्षात घ्या. ली. ली. ई म्हणतो पहा. ल अगदी थोडा म्हणतो आणि लगेच त्याला जोडून ई म्हणतो आपण. म्हणजेच हे जे चिन्ह आहे ते ई चे चिन्ह आहे. पहा हा ई आहे आणि त्याचे चिन्ह आहे आणि या चिन्हाला आपण दुसरी वेलांटी म्हणतो. या चिन्हाला आपण दुसरी वेलांटी म्हणतो. यापूर्वी आपण पहिला ई आणि पहिली वेलांटी शिकलेलो आहोत. आता ही दुसरी वेलांटी आहे. पहा आता या ठिकाणी या चौकोनामध्ये ई आणि या ई चे चिन्ह दुसरी वेलांटी आहे. आणि आता आपण पहिले अक्षर घेतलेले आहे क. या क ला आपण दुसरी वेलांटी जोडणार आहोत आणि तिचे वाचन कसे करायचे हे पाहणार आहोत. पहा क ला आपण दुसरी वेलांटी देऊया. दुसरी वेलांटी म्हणजे अक्षराच्या नंतर उभी रेषा द्यायची आहे. आपण देऊया. आपण उभी रेषा दिली. नंतर अक्षराची रेषा आणि ही उभी रेषा या दोन्हींना जोडणारा वळणदार आकार आपण वर काढायचा आहे. ही झाली दुसरी वेलांटी. क ला दुसरी वेलांटी. आता क ला दुसरी वेलांटी जोडल्यानंतर आपल्याला क ला जोडून लगेच ई म्हणायचं आहे, कारण ही दुसरी वेलांटी ई चे चिन्ह आहे. मग क ला जोडून दुसरी वेलांटी म्हणजे ई कसे म्हणायचे? तर क अगदी थोडा म्हणायचा आणि ई म्हणायचा. मग कसं वाचायचं पहा. की. की. पहा यापूर्वीची वेलांटी पहिली वेलांटी वाचताना आपण पटकन की म्हणत होतो, परंतु हे वाचन करताना क चा उच्चार थोडा लांब करायचा आहे आपल्याला. कीचा. कसा? की. थोडा जास्त वेळ म्हणायचा, कारण ही दीर्घ ई आहे, म्हणजेच दुसरी ई आहे. मग आता तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणायचं आहे. क ला दुसरी वेलांटी की. आता पुढे जाऊ आपण. पुढचे अक्षर ख. ख ला दुसरी वेलांटी खी. पुढचे अक्षर ग. ग ला दुसरी वेलांटी गी. घ.
घला दुसरी वेलांटी घी, चला दुसरी वेलांटी ची, छला दुसरी वेलांटी छी, जला दुसरी वेलांटी जी, झला दुसरी वेलांटी झी, टला दुसरी वेलांटी टी, ठला दुसरी वेलांटी ठी, डला दुसरी वेलांटी टी, ढला दुसरी वेलांटी ढी, णला दुसरी वेलांटी नी, तला दुसरी वेलांटी ती, थला दुसरी वेलांटी थी, दला दुसरी वेलांटी दी, धला दुसरी वेलांटी धी, नला दुसरी वेलांटी नी, पला दुसरी वेलांटी पी, फला दुसरी वेलांटी फी, बला दुसरी वेलांटी बी, भला दुसरी वेलांटी भी, मला दुसरी वेलांटी मी, यला दुसरी वेलांटी ई, रला दुसरी वेलांटी री, लला दुसरी वेलांटी ली, वला दुसरी वेलांटी वी, शला दुसरी वेलांटी सी, शला दुसरी वेलांटी शी, सला दुसरी वेलांटी सी, हला दुसरी वेलांटी ही, ळला दुसरी वेलांटी ळी, क्षला दुसरी वेलांटी क्षी, ज्ञला दुसरी वेलांटी ज्ञी. अशा प्रकारे आपण क ते ज्ञ या सर्व अक्षरांना दुसरी वेलांटी दिल्यानंतर त्याचे वाचन कसे करायचे आहे आपण ते पाहिलेलं आहे. आपण प्रत्येक अक्षराला दुसरी वेलांटी दिलेली आहे. आता यानंतर आपण दुसऱ्या वेलांटीचे काही शब्द पाहणार आहोत. पहा, पहिला शब्द या ठिकाणी आपण घेतलेला आहे, 2 अक्षरांचा आहे. शब्द वाचन करताना आपलं लक्ष पहिल्या अक्षराकडे गेलं पाहिजे आणि पहिल्या अक्षराला जोडून काही आलंय का पाहायचं आपल्याला. मग पहिला अक्षर आहे क, त्याला जोडून काही आलेलं आहे का आकार पहा. हा आकार आपण शिकलेलो आहोत. तर हा आकार आहे या ईचे चिन्ह दुसरी वेलांटी. मग त्याचे वाचन कसे करायचे आपल्याला माहीत झालेलं आहे. कला दुसरी वेलांटी की आणि पुढे स, की स म्हणा, की स. पुढचा शब्द पहिला अक्षर आहे ख, त्याला जोडून आलेले आहे दुसरी वेलांटी. मग खला दुसरी वेलांटी खी आणि पुढे र, खीर, खीर. गला दुसरी वेलांटी गी, त, गीत, गीत. चला दुसरी वेलांटी ची,
र, चिर, जीभ, झीज, टीप, ठीक, तीन, साथी, दीप, धीर, निळा, पीठ, फिका, बीळ, भीक, मामी, परी, लीन, वीट, मासी, सीता, दही, कळी. पहा, अशा प्रकारे आज आपण ईचे चिन्ह दुसरी वेलांटी जोडल्यानंतर प्रत्येक अक्षराला काय म्हणायचं आहे, त्याचं वाचन कसं करायचं आहे ते पाहिलं आणि दुसरी वेलांटी असलेले शब्द आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर तुम्ही आपल्या वहीमध्ये प्रत्येक अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची आहे आणि त्याचे वाचन करायचे आहेत आणि आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधून दुसऱ्या वेलांटीचे काही शब्द शोधायचे आहेत आणि ते आपल्या वहीत लिहून त्याचे वाचन करायचे आहे. कराल ना? मग नक्की कराल. हुशार मुले आहात तुम्ही.